जयंत पाटील यांना मोदींच्या योजना आवडू लागलेल्या आहेत। विधानसभेमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांनी हे सूचक वक्तव्य केले। त्यामुळे जयंत पाटील यांच्या राजीनाम्यासंदर्भात संभ्रम असताना आणि त्या संदर्भातली वेगवेगळी वक्तव्य येत असताना आता फडणवीस यांनी हे सूचक वक्तव्य केलेले आहे आणि विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान केले। ते म्हणतात जयंत पाटील यांना मोदींच्या योजना आवडू लागलेल्या आहेत। त्यामुळे जयंत पाटील यांची आता पुढची राजकीय वाटचाल काही वेगळी असू शकते का हे पाहणं औत्सुक्याचं ठरतंय। जयंत पाटलांना मोदी साहेबांच्या सगळ्या योजना आवडायला लागलेल्या आहेत आणि मोदी साहेबांच्या योजना लागू करा असा जयंत पाटलांचा आग्रह हा देखील मला अतिशय स्वागतार्ह वाटतो। तर आज विधानसभेमध्ये अशा प्रकारे वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलं। मात्र अनेकांच्या भुवया उंचावल्यात। राजकीय वर्तुळात निश्चितच आता यावरून वेगळी चर्चा सुरू होईल। आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत। कृष्णात, जयंत पाटील यांना मोदींच्या योजना आवडू लागलेल्या आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक सूचक वक्तव्य आज विधानसभेत केलं। काय नेमके या वक्तव्याचे संकेत आहेत? अनुपमा, महाराष्ट्र इमारत बांधकाम मंडळाचा विषय होता। या मंडळामार्फत जे बांधकाम कामगार आहेत त्यांना जे किट दिले जातात त्या किट ऐवजी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून जी डेबिट योजना राबवली जाते त्या थेट पैसे देण्यात यावे अशा प्रकारची एक मागणी जयंत पाटील यांनी केली आणि त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना टोला लागला की अलीकडच्या काळामध्ये जयंत पाटील यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या योजना आवडू लागलेल्या आहेत। त्यामुळे एक संकेत मिळत आहेत की कारण आणि जे चर्चा सुरू आहे की जयंत पाटील पक्ष बदलू शकतात, कदाचित भाजपमध्ये जाऊ शकतात आणि यालाच धरून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी देखील एक टोला लगावला होता की तुम्ही जयंत पाटील आता प्रश्न विचारा, केवळ उत्तर देण्याची भूमिकेत सध्या नाही आहेत, उत्तर देण्याची भूमिका कदाचित नंतर येऊ शकते अशा प्रकारचा देखील टोला लगावलेला आहे आता। त्यामुळे नक्कीच एक वेगळ्या चर्चा ज्या आहेत जयंत पाटलांच्या बाबतीत सुरू होताना पाहायला मिळतात। अगदी कृष्णात, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते। तर विधानसभेमधल्या कामकाजादरम्यान मुख्यमंत्र्यांनी असं एक सूचक वक्तव्य केलेलं होतं आणि जयंत पाटील यांना एक प्रकारे हा टोला पण मारलेला होता आणि एक वेगळे संकेत सुद्धा त्यांनी दिलेले आहेत।